ಅನುದಿನ ಅನುಕ್ಷಣ ಮನೆಯಲ್ಲೂ ಕಲಿಯೋಣ ಕಲಿಕೆಯ ಹೊಸ ಹಾದಿಯಲಿ ಜೊತೆಗೂಡಿ ಹೆಜ್ಜೆಯ ಹಾಕೋಣ ಸಂತಸದಿ ಕಲಿಯೋಣ ನಮ್ಮ ಹೆಮ್ಮೆಯ ಈ ಕ್ಲಾಸಿನಲ್ಲಿ. Yes sir. Yes teacher. Present ma'am. नमस्कार विद्यार्थी मित्र हो, कसे आहात? मस्त ना? अभ्यास करताय ना? हो, अभ्यास करायलाच हवा. मी श्रीमती संध्या सुरेश अडली, सहशिक्षिका, सरकारी हायर प्रायमरी मराठी संत मेलगे विद्यालय नंदगड, तालुका खानापूर, जिल्हा बेळगाव, तुम्हा सर्व बालचमूंचे आजच्या या व्हिडिओ क्लासमध्ये सहर्ष स्वागत करत आहे. आज आपण इयत्ता 6वी मधील गणित विषयातील भूमिती या भागावरील मूलभूत आकारांचे ज्ञान या घटकातील पुढचा भाग अभ्यासणार आहोत. तेव्हा बालचमू सर्वांनी आपल्यासोबत वही, पेन, पेन्सिल आणि एक पट्टी हे साहित्य घेऊन हा पाठ अभ्यासायचा आहे. विद्यार्थी मित्र हो, आपण मूलभूत आकारांचे ज्ञान या पहिल्या व्हिडिओमध्ये काही घटकांचा अभ्यास केलेला आहे आणि त्याची नोंद तुम्ही तुमच्या वहीत केलीच असणार, हो ना? कोणकोणत्या घटकांचा आपण अभ्यास केला होता सांगा पाहू. हो, बरोबर, रेषाखंड, रेषाखंडाचे मापन, त्यानंतर कोन, कोनांचे वेगळे वेगळे प्रकार आम्ही अभ्यासले होते. त्यामध्ये कोनांचे प्रकार सांगत असताना आपण लघुकोन, काटकोन, विशाल कोन, सरळ कोन, प्रविशाल कोन आणि पूर्ण कोन असे कोनांचे प्रकार पाहिले. मग सांगा पाहू, मी जशी तुम्हाला त्या पहिल्या व्हिडिओमध्ये काही फेऱ्या सांगितल्या होत्या, त्या फेरीमधून तुम्हाला लघुकोन, काटकोन, विशाल कोन याचा पूर्ण ज्ञान तुम्हाला दिलं होतं. मग याच्यामध्ये जेव्हा आपण 1/4 फेरी करतो तेव्हा कोणता कोन होतो? हो, बरोबर, काटकोन. आणि फेरीपेक्षा कमी असलेल्या कोन केल्यानंतर, फेरी केल्यानंतर कोणता कोन होतो? लघुकोन. आणि 1/4 फेरीपेक्षा जास्त आणि 1/2 फेरीपेक्षा कमी जेव्हा आपण फेरी करतो तेव्हा कोणता कोन बनतो? हो, बरोबर, विशाल कोन. आणि 1/2 फेरी म्हणजे कोणता कोन? हां, सरळ कोन. आणि 1/2 पेक्षा जेव्हा आपण जास्त फेरी घेतो तेव्हा कोणता कोन बनतो? प्रविशाल कोन. आणि जेव्हा आपण पूर्ण एक परिभ्रमण घेतो, पूर्ण परिभ्रमण घेतो म्हणजेच तिथे पूर्ण कोन बनतो, तो 360 अंशाचा कोन बनतो. अशा पद्धतीनं आपण गेल्या व्हिडिओमध्ये हे भाग अभ्यासले होते. मग आज आपण या दुसऱ्या भागामध्ये मूलभूत आकारांच्या ज्ञानामधील हे मुद्दे अभ्यासणार आहोत. ते म्हणजे कोनमापन, लंबरेषा आणि त्रिकोणांचे वर्गीकरण. तेव्हा पहिल्यांदा या पाठातील पहिला भाग म्हणजेच कोनमापन. आता इथे तुम्ही चित्रामध्ये पाहू शकता जे आपण कोन अभ्यासले आहेत, लघुकोन, काटकोन, विशाल कोन, प्रविशाल कोन, पूर्ण कोन, हे जे कोन आहेत यांचे मापन आम्हाला करायचे आहे. जसे रेषाखंडांचे मापन आपण मोजपट्टी किंवा क्रकटच्या सहाय्याने करतो, त्याप्रमाणे कोन मोजण्यासाठी एक विशिष्ट प्रकारचे भौमितिक साहित्य आहे. आणि कोन मापन करण्याच्या किंवा कोन मोजण्याच्या त्या साहित्याला किंवा त्या साधनाला असे म्हणतात. मग हे कोन मापक कसे करायचे ते तुम्ही घरामध्ये सुद्धा तुम्ही करू शकता. अतिशय साध्या सोप्या पद्धतीनं तुम्ही हे कोन मापक तयार करू शकता. आता इथे चित्रात दाखवल्याप्रमाणे तुम्हाला एक तुमच्या हातातील बांगडीच्या सहाय्याने किंवा तुमच्या कंपासामध्ये जे वर्तुळ काढण्याचे जे साहित्य आहे त्याच्या सहाय्याने तुम्ही एक काय काढायचं आहे?
एक गोल काढायचा आहे, म्हणजे एक वर्तुळ काढायचं आहे आणि त्या वर्तुळाला बरोबर मधून अशी घडी घालायची आहे. मग मधून घडी घातल्यानंतर तुम्हाला या पहिल्या आकृतीमध्ये येतोय ना त्याप्रमाणे त्याची घडी होईल. मग इथे तुम्हाला बरोबर अर्धी फेरी मिळेल. म्हणजे अर्धी फेरी म्हणजेच कोणता कोण तयार झाला इथं? सरळ कोन. आणि तो किती अंशाचा असतो मुलांनो? 180 अंशाचा. नंतर त्या अर्धगोलाचे पुन्हा त्याला एक दुमड घालून पुन्हा तो दुमडावा. दुमडल्यानंतर दुसऱ्या आकृतीमध्ये जो 90 अंशाचा जो भाग दिसतो आम्हाला म्हणजे तो काटकोन, त्या पद्धतीने तुम्हाला तो मिळेल. त्यानंतर पुन्हा त्या काटकोन रूपी त्या जो भाग तयार झालेला आहे त्याची आणखी एक दुमड घातल्यानंतर आम्हाला 90पेक्षा अर्धा असलेला म्हणजेच 90चे समान 2 भाग केले की किती अंशाचा एक कोन बनतो? 45 अंशाचा. तो तिसऱ्या आकृतीमध्ये 45 अंशाचा तो भाग मिळेल. आणि पुन्हा त्या 45 अंशाच्या भागाला पुन्हा आणि मधोमध दुमडल्यानंतर 45 अंशाचा अर्धा भाग म्हणजेच 22.5 अंशाचा तो भाग आम्हाला मिळतो. आणि हे सारे तुकडे दुसऱ्या आकृतीमध्ये कसे जुळवलेले आहेत पहा. त्या अर्धगोलामध्ये हे घातलेले आहेत. अर्धगोलाचा बरोबर मधोमध भाग म्हणजे 90 अंशाचा आला आणि 90 अंशाचा इकडचा भाग तो अर्धा भाग म्हणजे 45 अंश. आणि या बाजूला डाव्या बाजूला 90 अंशाच्या पुढे किती अंश मिसळलेले आहेत? पुन्हा 45 अंश मिसळलेले आहेत म्हणजे तो 135 अंशाचा झालेला आहे. आणि खालच्या आकृतीमध्ये पहा, उजवीकडील बाजू पहा, जेव्हा 90 अंश आहे त्याच्यानंतर त्याचा 90 अंशाचा अर्धा भाग 45 अंश आणि 45 अंशाचा पुन्हा राहिलेला शिल्लक जो भाग आहे तो अर्धा म्हणजे 22.5 अंश. आणि या बाजूला पहा, 90 अंशाच्या इकडे पुन्हा 45 अंश मिसळलेले आहेत 135 अंश आणि 135 अंशामध्ये पुन्हा 22.5 अंश मिसळलेले आहेत म्हणजे 157 अंश. अशा पद्धतीनं आपण हा कोनमापक अतिशय साध्या सोप्या पद्धतीने करू शकतो. आणि 22.5 अंशाच्या खाली एकदम शेवटच्या टोकाला 0 अंशापासून सुरुवात होते. 0. मग इथे तुम्हाला खाली एक कोनमापक दिसत आहे पहा. तुमच्या कंपासामध्ये सुद्धा ते कोनमापक आहे. सर्वांनी ते तुम्ही हातात घ्या पाहू. कंपासामधलं कोनमापक तुम्ही स्वतः हातात घ्या आणि तिथे असलेल्या खुणा पहा. उजवीकडून 0 पासून 180 अंश आहे, पुन्हा आणि डावीकडे वरच्या भागातून आणि पुन्हा 0 पासून 180 अंश आहे. अशा पद्धतीनं हा कोनमापक तिथे आहे आणि हा कोनमापक कोन मोजण्यासाठी वापरतात. मग इथे आकृतीमध्ये तुम्हाला एक कोन दिसत आहे, कोन ABC. हा कोन तुम्हाला मोजायचा आहे. तर तो तुम्ही कसा मोजणार? कोनमापकाच्या सहाय्याने. तुम्ही जर निरीक्षणाने पाहिलात तर तो कोणता कोन आहे मुलांनो? हो, कारण तो 1/4 फेरीपेक्षा कमी दिसत आहे. 1/4 फेरी म्हणजे अशी सरळ फेरी असते, हो ना. त्यामुळे इथे 1/4 फेरीपेक्षा तो मध्यावर आहे म्हणजे तिथे तो लघु कोन असणार जो 90 अंशापेक्षा कमी आहे. पण तो तंतोतंत किती आहे, त्याचं एक्झॅक्ट मापन किती आहे हे आम्हाला सांगता आलं पाहिजेत. मग जेव्हा तो नक्की किती अंशाचा आहे हे आम्हाला सांगायचं असेल तर आम्ही कोनमापक हे वापरायलाच पाहिजे. मग इथे ते कोनमापक हा कोन मोजण्यासाठी कसा वापरावा? तर पहिल्यांदा या आकृतीत दाखवल्याप्रमाणे कोनमापकाचा जो मध्यबिंदू आहे, तुमच्या हातात कोनमापक आहेच आता, हो ना. त्या कोनमापकाचा मध्यबिंदू या आकृतीतील B बिंदूवर ठेवायचा आणि त्याची आडवी रेषा मध्यबिंदूपासून कोनमापकाची आडवी रेषा आणि BC हा जो किरण आहे याच्यावर ते कोनमापक व्यवस्थित आकृतीत दाखवल्याप्रमाणे ठेवावं. आणि नंतर C बिंदूकडून 0 पासून मोजायला सुरुवात करायची. 0, 10, 20, 30, 40, 50, 60. इथे आम्ही थांबलं पाहिजेत कारण का इथे A बिंदूची रेष बरोबर 60 अंशावरून गेलेली आहे. म्हणजेच कोन ABC बरोबर किती अंशाचा कोन आहे? 60 अंशाचा कोन आहे. अशा पद्धतीनं दिलेले कोन तुम्ही कोनमापकाच्या सहाय्याने
अशा पद्धतीने तो कोनमापक ठेवून कोन मोजायचा आहे. मग असे अनेक कोन तुम्हाला मोजता येतीलच आणि अतिशय साध्या सोप्या पद्धतीनं तुम्हाला कोनही तयार करता येईल, हो ना. त्यामुळे कोनमापक हे कोन मोजण्याचे एकमेव भौमितिक साधन आहे. तर विद्यार्थी मित्र हो, आपण इथे कोनमापकाबद्दल माहिती घेतलेली आहे. तेव्हा याच भागावर हा एक प्रश्न तुम्हाला आहे. इथे दिलेले कोन तुम्हाला मोजायचे आहेत. हा स्वाध्याय तुम्ही या भागावर तुमच्या वहीमध्ये सोडवायचा आहे. तर इथे पहिला कोन, त्याच्यानंतर दुसरा कोन, तिसरा आणि चौथा असे 4 कोनांच्या आकृत्या इथे आहेत. या 4 कोनांच्या आकृत्या तुम्हाला मोजून सांगायच्या आहेत. म्हणजे त्या किती आहेत, नक्की किती अंशाचा जो कोन आहे हे तुम्हाला सांगायचं आहे. निरीक्षणाने आपण पहिल्या व्हिडिओमध्ये पाहिलं की जेव्हा आपण निरीक्षण करतो तेव्हा सुद्धा आम्हाला कोन सांगता येतात. आता निरीक्षणाने सांगायचं म्हटलात तर पहिली जी कोनाची आकृती आहे ती 1/4 फेरीपेक्षा कमी आहे. म्हणजे तो नक्की 90 अंशापेक्षा कमी असणार. म्हणजे जेव्हा तुम्ही कोनमापक ठेवता त्या गोल असलेल्या बिंदूवर तुमचा कोनमापकाचा मध्यबिंदू यायला हवा. तुमचा कोनमापक म्हणजे तुमच्या हातात असलेला जो कोनमापक आहे तो कुठे ठेवायला पाहिजे? जिथे कोनाची आकृती आहे तिथे मध्ये जो पॉईंट आहे, सेंटर पॉईंट, मध्यबिंदू आहे, तिथे तुम्ही तो कोनमापक ठेवून उजवीकडून शून्यापासून ती रेषा कुठे थांबते तिथपर्यंत मोजायला हवा. त्यानंतर मग हा 90 अंशापेक्षा नक्की लहान असणार, पण तो किती अंशाचा आहे नक्की हे तुम्हाला कोनमापकाच्या सहाय्यानेच मोजून त्याचं मापन त्याच्या पुढे घालायचं आहे. आणि नंतर दुसरा कोन कोणता आहे सांगा पाहू मुलांनो? हो बरोबर, 90 अंशाचा. इथे कोनमापक जर तुम्ही ठेवलात तर ते बरोबर त्याची रेषा 90 अंशावर थांबेल. आणि हा तिसरी जी आकृती आहे ही नक्की 90 अंशापेक्षा जास्त आहे. त्यामुळे त्याचं मापन तुम्हाला कोनमापकाच्या सहाय्याने करून लिहायचं आहे. आणि हा जो चौथा जो कोन आहे तो कोणता आहे? तो आहे सरळ कोन. त्याचं मापन आहे. ठीक आहे मुलांनो, मग हा स्वाध्याय तुम्हाला सोडवायचा आहे. अतिशय साधा सोपा कोनमापकाच्या सहाय्याने कोन मोजून तुम्हाला ते लिहायचे आहेत. यानंतर खाली आणि थोडे प्रश्न आहेत. हे प्रश्न तुम्हाला वाचायचे आहेत आणि त्याची उत्तरं तुम्हाला आता माझ्या बरोबरीने सांगायची आहेत. तर रिकाम्या जागी तुम्ही काय काय भरायचं आहे पहा. लघुकोन, विशाल कोन, काटकोन, सरळ कोन यापैकी योग्य उत्तर तुम्ही लिहायचं आहे. तर पहिला प्रश्न काय आहे? काटकोनापेक्षा लहान असणारा कोण हा असतो. मग काटकोनापेक्षा लहान कोणता असतो कोण बाळांनो? हो बरोबर, इथे उत्तर काय येणार तुमचं? लघुकोन. शाबास. आणि दुसरा प्रश्न काय आहे? काटकोनापेक्षा अधिक असणारा कोण कोणता? म्हणजे काटकोनापेक्षा जास्त कोणता कोण असतो? हो बरोबर, विशाल कोन. इथे विशाल कोन येणार. आणि तिसरं काय आहे? 2 काटकोनांच्या बेरजे एवढ्या कोनाचे मापन डॅशचे असते. म्हणजे इथे तुम्हाला 2 काटकोन यांची बेरीज किती असणार? एक काटकोन म्हणजे किती अंश? 90 अंश. मग 2 काटकोन म्हणजे 180 अंश. म्हणजेच एक मापन म्हणजे कोणता कोन असणार? काटकोन. बरोबर. आणि 2 कोनांची बेरीज काटकोना एवढीच असेल तर प्रत्येक कोन काय असेल? म्हणजे ते 2 कोन आहेत आणि त्यांची जर तुम्ही बेरीज केलात तर ती काटकोना एवढी येते. काटकोना एवढी म्हणजे किती अंश? 90 अंश. मग ते 2 कोन नक्की 90 अंशापेक्षा लहान असतील म्हणजे ते कोणते कोन? लघुकोन. बरोबर. आणि नंतर 2 कोनांची बेरीज सरळ कोना इतकी असते. त्यापैकी एक कोन लघुकोन असतो तर दुसरा कोन कोणता असेल? एक कोन लघुकोन असे आहे तर मग दुसरा विशाल कोन असेल. अशा पद्धतीने हा स्वाध्याय तुम्हाला तुमच्या वहीमध्ये तुमच्या पुस्तकात पाहून हा पूर्ण करायचा आहे. तर समजलं मुलांनो? कोनमापन, लघुकोन, काटकोन, विशाल कोन आणि सरळ कोन यांची मापनं आणि त्यांच्या किती 1/4 फेरी किंवा 1/3 फेरी या सर्व मापनामध्ये आम्ही ते कोन विभागू शकतो.
ठीक आहे. तर मग कोण या भागावरील स्वाध्याय तुमच्या वहीमध्ये तुमच्या पुस्तकात पाहून तुम्हाला हा सोडवायचा आहे. नंतर मूलभूत आकारांचे ज्ञान या भागातील पुढचा भाग म्हणजे आपल्या सभोवतालच्या लंबरेषा. लंबरेषा म्हणजे काय हा प्रश्न नक्कीच तुम्हाला तुमच्या डोळ्यासमोर आला असणार, हो ना. तर लंबरेषा म्हणजे काय, तर इथे काही आकृत्या दिसत आहेत पहा. इथे पहिली आकृती कोणत्या अक्षरासारखी दिसत आहे तुम्हाला? हो, एल अक्षरासारखी. आणि नंतर ती टी अक्षर आहे. आणि नंतर तिसऱ्या आकृतीमध्ये काय आहे? टेबल आहे. हो, मग इथे त्यांच्या कडा कशा आहेत पहा. त्यांच्या कडा जुळलेल्या आहेत, म्हणजे ते रेषाखंड एकाच बिंदूत जुळलेले आहेत बघा. एलला 2 रेषाखंड आहेत आणि तो एकाच बिंदूत जुळतात. टीला सुद्धा 2 रेषाखंड आहेत, ते सुद्धा एकाच बिंदूत जुळतात. टेबलच्या कडा पहा, 4 रेषाखंड वेगळ्या वेगळ्या 4 बिंदूमध्ये ते जुळत आहेत. म्हणजेच इथे लंबरेषा म्हणजे काय तुम्हाला त्याची व्याख्या सांगते. जेव्हा 2 रेषा एकमेकांना एकाच बिंदूत दुभागतात, 2 रेषा एकामेकांना एकाच बिंदूत दुभागतात. आता इथे आकृती पहा, MN ही एक रेषा आहे आणि वरून त्याला एक रेषा काढलेली आहे बघा. ती कोणती? AB. MN रेषेला AB ही रेषा बरोबर कुठल्या बिंदूत? दोन्ही रेषा एकाच बिंदूत एकवटलेल्या आहेत. कुठे मिळालेल्या आहेत त्या 2 रेषा? B बिंदूमध्ये. हो, म्हणजेच इथे 2 रेषा एकमेकांना एकाच बिंदूत मिळतात, अशा या रेषेंना लंबरेषा असे म्हणतात. आणि या लंबरेषा काटकोनामध्ये एकमेकांना विभागतात. म्हणजे इथे जेव्हा 2 रेषा एकमेकांना एकाच बिंदूत मिळतात त्यावेळेला तिथे तयार होतो तो कोन म्हणजेच कोणता? पहा, तिथं असा कोन तयार झालेला आहे, म्हणजे तो बरोबर काटकोन आहे. जेव्हा 2 रेषा एकमेकांना दुभागतात तेव्हा तिथे काटकोन तयार होतो. अशा या रेषांना लंबरेषा असे म्हणतात. आणि लंबरेषेचं चिन्ह इथं तुम्हाला दिसेल. ABच्या मध्ये मी असा उलटा टी घातलेला आहे पहा, ते म्हणजे लंबरेषेचं चिन्ह. मग ते वाचायचं कसं? AB लंब MN, म्हणजे AB ही रेषा MN ला काय आहे? लंब आहे. अशा पद्धतीनं जिथे 2 रेषा एकाच बिंदूत मिळतात आणि तिथे काटकोन तयार होतात, अशा या रेषांना आपण लंबरेषा असे म्हणतो. मग आपल्या परिसरामध्ये अनेक अशा लंबरेषा आम्हाला दिसतात, जिथे त्या एकाच बिंदूत एकवटतात आणि तिथे काटकोनही तयार होतो. मग अशा लंबरेषा यांची यादी तुम्हाला तुमच्या वहीमध्ये करायची आहे, जेणेकरून तिथे तुम्हाला कोणकोणत्या लंबरेषा दिसतात आपल्या सभोवताली, आपल्या घरामध्ये, आपल्या परिसरामध्ये, त्यांची यादी तुम्हाला करायची आहे. तत्पूर्वी याच्यावर एक छोटासा प्रश्न मी तुम्हाला स्वाध्याय देते. हा स्वाध्याय माझ्यासोबत तुम्हाला सोडवायचा आहे आणि यानंतर तुमच्या परिसरातील लंबरेषांच्या उदाहरणांची यादी तुम्हाला करायची आहे. तर प्रश्न काय आहे पहा, खालीलपैकी कोणते लंबरेषेचे नमुने आहेत? म्हणजे आपल्या परिसरामध्ये कोणकोणत्या लंबरेषा यांची उदाहरणं जुळतात इथे. तर पहिला काय आहे? टेबलाच्या वरच्या पृष्ठभागाच्या संलग्न कडा. म्हणजे आता मी तुम्हाला चित्रामध्ये दाखवलं की टेबलाच्या ज्या 4 कडा जुळलेल्या असतात त्या लंबरेषा आहेत का? हो आहेत, कारण तिथे काटकोन तयार होतो आणि ते एकामेकांना एकाच बिंदूमध्ये मिळतात. म्हणजे पहिला बरोबर आहे. नंतर रेल्वे रुळाच्या रेषा. रेल्वे रुळाच्या रेषा एकमेकांना लंबरूप असतात का रे? नाही, तर त्या कशा असतात? समांतर. हो बरोबर, त्या दोन्ही रेल्वे रुळामधलं अंतर सगळीकडे समान असतं, समांतर असतात, त्यामुळे ते कुठेही एकमेकांना दुभागत नाहीत. त्यामुळे रेल्वे रुळाच्या रेषा या लंबरेषांचे उदाहरण नाही. नंतर त्याच्या पुढचं आहे एल अक्षर असणारे रेषाखंड. हे आहे लंबरेषेचं उदाहरण मुलांनो. हो आहे, कारण इथे 2 रेषा एकाच बिंदूत एकवटतात आणि तिथं बरोबर काटकोन तयार होतो. पहा, अक्षरामध्ये पहा म्हणजे तुम्हाला दिसेल.
हो ना. आणि नंतर आहे व्ही, इंग्लिशचे व्ही अक्षर. हे लंबरेषेचे उदाहरण आहे का? दोन रेषा अशा आणि अशा एकाच बिंदूत एकवटलेल्या आहेत, पण तिथे काटकोन तयार झालेला आहे का? नाही. काटकोन तयार न झाल्यामुळे ते व्ही हे अक्षर लंबरेषेचे उदाहरण नाही. अशा पद्धतीनं तुम्ही आपल्या सभोवतालीच्या लंबरेषेची उदाहरणे, तसेच आपल्या वर्णमालेमधील अक्षरे किंवा इंग्लिश अल्फाबेटमधली अक्षरे, तुम्ही त्यांची उदाहरणं घेऊन ते लंबरेषेची उदाहरणे आहेत काय हे तुम्ही तुमच्या वहीमध्ये नोंद करायची आहे. तर समजलं मुलांनो, लंबरेषा म्हणजे काय? जेव्हा दोन रेषा एकमेकांना एकाच बिंदूत मिळतात आणि तिथे काटकोन तयार होतो, अशा या रेषांना लंबरेषा असे म्हणतात. यानंतर या भागातील पुढचा भाग आहे त्रिकोणांचे वर्गीकरण. तर त्रिकोण म्हणजे काय? तीन रेषाखंडांनी बनलेल्या आकृतीला त्रिकोण असे म्हणतो. आणि या त्रिकोणाला बाजू किती असतात? 3 बाजू. आणि कोण किती असतात? 3 कोण असतात. आणि शिरोबिंदू किती असतात? 3 शिरोबिंदू. म्हणजेच 3 बाजू, 3 कोण आणि 3 शिरोबिंदू यांनी बनलेल्या या आकृतीला त्रिकोण असे म्हणतात. मग या त्रिकोणांचे वर्गीकरण, त्रिकोणाला बाजू 3, कोण 3, त्यामुळे त्रिकोणाच्या बाजूवरून आणि त्रिकोणाच्या कोनावरून असे 2 विभागामध्ये त्रिकोणांचे वर्गीकरण होते. समजलं मुलांनो? त्रिकोणाला 3 बाजू आणि 3 कोण. मग बाजूवरून त्रिकोणांचे भाग पडतात, तसेच कोनावरून सुद्धा त्रिकोणाचे भाग पडतात. मग बाजूवरून त्रिकोणांचे वर्गीकरण, बाजूवरून त्रिकोणांचे प्रकार कोणकोणते आहेत? तर पहिला प्रकार आहे समभुज त्रिकोण. समभुज त्रिकोण. मग सम म्हणजे काय? समान. हो, बरोबर आहे. सम म्हणजे समान. आणि भुजा म्हणजे काय? बाजू. ज्या त्रिकोणाच्या तिन्ही बाजू समान असतात, म्हणजे त्याच्या तिन्ही सर्व बाजू म्हणजे 3 बाजू असतात त्रिकोणाला. ज्या त्रिकोणाच्या सर्व बाजू समान असतात त्या त्रिकोणाला समभुज त्रिकोण असे म्हणतात. मग इथे एक आकृतीमध्ये पहा, तिथे प्रत्येक भुजेवर एक एक खून दिलेली आहे, लाल खून दिलेली आहे, म्हणजे ते तिन्ही बाजू समान आहेत असा त्याचा अर्थ. तिन्ही बाजू जर समजा एक बाजू 5 सेंटीमीटर आहे तर दुसरीही 5 सेंटीमीटर आणि तिसरीही 5 सेंटीमीटरच. अशा पद्धतीनं तीनही बाजू समान, सर्वही बाजू समान असणाऱ्या या त्रिकोणाच्या प्रकाराला काय म्हणतात? समभुज त्रिकोण असे म्हणतात. मग दुसरा प्रकार कोणता? समद्विभुज त्रिकोण. या नावामध्ये त्याचा अर्थ आहे मुलांनो. सम म्हणजे समान आणि द्वि म्हणजे 2. ज्या त्रिकोणाच्या 2 बाजू समान असतात त्या त्रिकोणाला समद्विभुज त्रिकोण असे म्हणतात. मग दुसऱ्या आकृतीमध्ये पहा, 2 बाजूंच्या वर समानतेची खूण आहे, म्हणजे त्याच्या 2 बाजू समान आहेत, म्हणून हा त्रिकोण कोणता? समद्विभुज त्रिकोण. कोणता म्हणा पाहू? समद्विभुज त्रिकोण, ज्याच्या 2 बाजू समान असतात. नंतर तिसरा प्रकार आहे विषमभुज त्रिकोण. इथे तिसऱ्या त्रिकोणामध्ये तुम्हाला समानतेच्या एकरूपतेच्या खुणा काय दिसत आहेत का? नाही. तिन्ही बाजू वेगळ्या वेगळ्या आहेत, त्यामुळे तीनही बाजू ज्यांच्या असमान असतात, वेगळ्या वेगळ्या मापनाच्या असतात, अशा या त्रिकोणाच्या प्रकाराला विषमभुज त्रिकोण असे म्हणतात. विषम म्हणजे एकही बाजू समान नाही, तिन्ही बाजू वेगळ्या वेगळ्या मापनाच्या. अशा पद्धतीनं त्रिकोणाचे बाजूवरून 3 भागामध्ये वर्गीकरण होते. पहिला समभुज त्रिकोण, समद्विभुज त्रिकोण आणि विषमभुज त्रिकोण. मग कोनावरून त्रिकोणांचे वर्गीकरण कसे होते? त्रिकोणाला कोण किती मुलांनो? 3. तर मग या त्रिकोणाला 3 कोण आहेत. मग या कोणावरून, त्यांच्या कोणांच्या मापनावरून, जसे कोण आपण लघुकोन, काटकोन, विशालकोन यांची मापनं तर तुम्हाला समजलेलीच आहेत, हो ना. मग या कोणावरून त्रिकोणांचे 3 भागामध्ये आणि पुन्हा वर्गीकरण केलेले आहे. ते म्हणजे पहिला आहे लघुकोन त्रिकोण. लघुकोन म्हणजे माहिती आहे तुम्हाला? लघुकोन म्हणजे काय मुलांनो? जो कोण 90 अंशापेक्षा लहान असतो तो कोण म्हणजे लघुकोन.
मग इथे त्रिकोणाच्या बाबतीत तुम्ही कशी व्याख्या सांगाल त्याची? हो, ज्या त्रिकोणामध्ये प्रत्येक कोन 90 अंशापेक्षा कसा असतो? लहान असतो, त्या त्रिकोणाला लघुकोन त्रिकोण असे म्हणतात. आणि त्रिकोणाचा दुसरा प्रकार आहे काटकोन त्रिकोण. काटकोन म्हणजे 90 अंशाचा कोन. ज्या त्रिकोणामध्ये एक कोन काटकोन असतो त्या त्रिकोणाला काटकोन त्रिकोण असे म्हणतात. म्हणजे एक कोन 90 अंशाचा असतो, जसे तुम्ही आकृतीमध्ये पाहताय त्या त्रिकोणामध्ये एक कोन काटकोन आहे. म्हणजेच हा त्रिकोण कोणत्या प्रकाराचा आहे? काटकोन त्रिकोण. आणि त्रिकोणाचा तिसरा प्रकार आहे विशालकोन त्रिकोण. मग विशालकोन म्हणजे काय? 90 अंशापेक्षा मोठा असलेला, काटकोनापेक्षा मोठा असलेला म्हणजे विशालकोन. मग ज्या त्रिकोणामध्ये काटकोनापेक्षा एखादा कोन मोठा असेल, 90 अंशापेक्षा एक कोन मोठा असेल, तर त्या त्रिकोणाला विशालकोन त्रिकोण असे म्हणतात. समजलं मुलांनो? तर त्रिकोणाचे कोनावरून 3 प्रकार आहेत, ते म्हणजे लघुकोन त्रिकोण, काटकोन त्रिकोण आणि विशालकोन त्रिकोण. ज्या त्रिकोणामध्ये तिन्ही कोन लघुकोन असतात, म्हणजेच 90 अंशापेक्षा लहान असतात, त्या त्रिकोणाला लघुकोन त्रिकोण असे म्हणतात. आणि ज्या त्रिकोणामध्ये एक कोन काटकोन असतो त्या त्रिकोणाला काटकोन त्रिकोण असे म्हणतात. आणि ज्या त्रिकोणामध्ये एक कोन विशाल कोन असतो, म्हणजेच 90 अंशापेक्षा मोठा असतो, त्या त्रिकोणाला विशालकोन त्रिकोण असे म्हणतात. अशा पद्धतीनं त्रिकोणाचे बाजूवरून आणि कोनावरून वर्गीकरण केलेले आहे. पुन्हा एकदा सांगते, बाजूवरून 3 भागामध्ये वर्गीकरण केलेलं आहे. समभुज त्रिकोण, समद्विभुज त्रिकोण आणि विषमभुज त्रिकोण. आणि कोनावरून पुन्हा 3 भागामध्ये वर्गीकरण केलेलं आहे त्रिकोणाचे. लघुकोन त्रिकोण, काटकोन त्रिकोण आणि विशालकोन त्रिकोण. समजलं मुलांनो? अशा पद्धतीनं त्रिकोणांचे वर्गीकरण बाजूवरून आणि कोनावरून केलेले आहे. तेव्हा या भागावर तुम्हाला हा स्वाध्याय सोडवायचा आहे. त्रिकोणांचे प्रकार तुम्हाला ओळखायचे आहेत आणि हा तुमच्यासाठी स्वाध्याय आहे जो तुमच्या पुस्तकामध्येही आहे. तेव्हा फक्त निरीक्षणाने सांगा पाहू, तुमचे उत्तर माझ्याशी जुळते का? तर पहिल्या आकृतीमध्ये पहिला जो त्रिकोण आहे तो कोणता आहे? त्याच्यावर समानतेच्या भुजांच्या खुणा आहेत काय? नाही. त्यामुळे हा त्रिकोण विषमभुजही असू शकेल किंवा त्याचे कोन पहा 90 अंशापेक्षा लहान आहेत, त्यामुळे तो लघुकोन त्रिकोण आहे. इथे विशालकोन त्रिकोण आहे. तिसरा आहे, हो बरोबर, काटकोन. आणि इथे तिन्ही बाजूला समानतेच्या खुणा आहेत, म्हणजे हा कोणता कोन आहे मुलांनो? हो बरोबर, हा आहे समभुज त्रिकोण. आणि इकडे दुसरा आहे तो, सांगा पाहू, 2 बाजू समान आहेत, तो म्हणजे समद्विभुज त्रिकोण. बरोबर. नंतर इथे खाली दिलेल्या त्रिकोणांचे प्रकार तुम्हाला तुमच्या वहीमध्ये बाजूवरून आहेत की कोनावरून आहेत. काही त्रिकोणांच्या मध्ये बाजूवरून पण आहेत आणि कोनावरून पण आहेत. पहा, तो तुमच्या पुस्तकातील हा स्वाध्याय तुम्ही सोडवायचा आहे आणि त्रिकोणांचे प्रकार व्यवस्थित लक्षात घ्यायचे आहेत. तसेच लंबरेषा म्हणजे काय हे व्यवस्थित समजून घेऊन तो स्वाध्याय सोडवायचा आहे आणि कोणांचे मापन सुद्धा करायचे आहे. तेव्हा आजच्या या व्हिडिओतील सर्व जो भाग मी शिकवलेला आहे त्याचा सर्व स्वाध्याय तुम्ही पुस्तकात पाहून तुमच्या वहीत सोडवायचा आहे. आणि या मूलभूत आकारांच्या ज्ञानाच्या पुढील भागाचे अभ्यास करण्यासाठी आपण पुन्हा पुढील व्हिडिओमध्ये भेटू. तोपर्यंत अभ्यास करत रहा, हसत रहा. धन्यवाद. अनुदिना अनुक्षणा ಮನೆಯಲ್ಲೂ ಕಲಿಯೋಣ ಕಲಿಕೆಯ ಹೊಸ ಹಾದಿಯ